बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात खालापुरी येथे एका हॉटेलमध्ये चौघांनी 32 वर्षीय नितीन लोंढे याच्यावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला केलाय। तो गंभीर जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नागपूर भंडारा महामार्गावर नाग नदीजवळ झालेल्या भीषण अपघातात अलिशा आणि मोनाली या दोन बहिणींचा जागीच मृत्यू झालाय। त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जात होत्या। अलिशाचा 7 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता, तर मोनालीचा 26 फेब्रुवारीला विवाह होणार होता। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई-केवायसी तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे। घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सरकारी निर्णयाला अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्याने ई-केवायसी पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर असताना नागपूरमध्ये अभ्यासाच्या तणावातून 10वीच्या विद्यार्थिनी रुद्राईंनी दीपक शेलकरी हिने आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। छत्रपती संभाजीनगर मधील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मैत्रिणीनेच तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित करून प्रियकराला पाठवले। पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी व तिचा प्रियकर स्वराज धालगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात ट्रेन मधून उतरताना झालेल्या वादातून आलोक सिंग या प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून घटनेनंतर पळताना त्याचा व्हिडिओ समोर आलाय। शालार्थ प्रणालीतील अनियमिततेप्रकरणी थेट अटकेऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांनी दिले आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलासा मिळत त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे। MCAच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी निवृत्त न्यायमूर्ती G.A. सानप यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे। संघटनेचा कारभार सुरळीत चालावा यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। नवी मुंबई दरम्यान हार्बर मार्गावरील AC लोकल सेवा 26 जानेवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे। मध्य रेल्वेनुसार सुरुवातीला दररोज 14 फेऱ्या चालवण्यात येणार असून प्रवास अधिक आरामदायी होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा AB फॉर्म भाजप आमदाराच्या हातून वाटप झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। याबाबत राजन साळवींना जाब विचारण्याची ऑडिओ क्लिप समोर आली असून शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।